रोहित यांचा भ्रमनिरास, काकांची भरारी. हातातोंडाशी आलेला घास केवळ काही चुकांमुळे जाण्यासारखा प्रकार आमदार रोहित पाटील यांच्या बाबतीत घडलाय. थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदावरही शरदचंद्र पवार गटाला हात धुवावे लागले. केवळ 11 जागांवर समाधान मानावे लागले. माजी खासदार संजय पाटील यांनी मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेतली आहे. तासगावच्या नगरपालिका तसा आबा पाटील यांचा बालेकिल्ला. 2015 नंतर यावर माजी खासदार संजय पाटील यांनी ताबा मिळवला. 10 वर्ष पालिकेत सत्ता ताब्यात ठेवली. त्यानंतर आमदार म्हणून रोहित पाटील मैदानात उतरले. विधानसभा आणि लोकसभेला पराभव झाल्याने संजय पाटील यांच्यासमोर अडचणींचा डोंगर होता. मात्र केवळ कार्यकर्ता हाच माझा पक्ष अशी शपथ घेऊन त्यांनी निवडणूक कार्यकर्त्यांच्या जीवावर लढवण्याचा निर्णय घेतला आणि बाजी मारली. लोकसभा आणि विधानसभेला झालेल्या चुकांवर अभ्यास करून यावेळीची गणिते मांडली. शांत राहून प्रचार करण्यात आला. याउलट आमदार रोहित पाटील यांनी मात्र धडाका लावला. काही ठिकाणी राजहट्ट म्हणून चुकीचे उमेदवार देण्यात आले आणि येथेच किल्ल्याला खिंडार पडायला सुरुवात झाली. जनता माझ्याकडे बघून सत्ता देईल हा मोठा भ्रमनिरास झाला. दुसरीकडे संजय पाटील यांनी थेट नगराध्यक्षपदासह तब्बल 13 जागांवर पकड घट्ट करून पालिकेवर पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.